लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी वक्तव्य करू नका। रवी राणांसारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं। राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही ते तुमचेच। काही लोक चुकीचं वक्तव्य करतात आणि सरकारची बदनामी होते। अजितदादांचाही महेश शिंदे आणि राणांवर निशाणा। बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय। तू पैसे परत घेऊनच दाखव, बघ तुझा कसा कार्यक्रम करते। रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ क्लिप ऐकवत सुप्रिया सुळेंचा इशारा। ताईमाई अक्का कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का। जळगावातील कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल। सरकारी पैशातून मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना। मतं न दिल्यास 1500 काढून घेतील, राऊतांचा हल्लाबोल। तर बारामतीच्या लाडक्या बहिणी दादांना पराभूत करतील, राऊतांची टीका। ₹1500 आम्ही देतोय, विरोधकांच्या पोटात का दुखताय? लाडक्या बहिणींनो सावत्र भावापासून सावध रहा, फडणवीसांचं आवाहन। तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावर देखील स्पष्टीकरण। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास योजना बंद होईल असं मी म्हटलं। विरोधक कुठल्या ना कुठल्या विषयावर राजकारण करतात। लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यावरून रवी राणा यांची सारवासार। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं। योजनांसाठी पैसे मोबदला द्यायला नाहीत का? उद्यापर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टाचा इशारा। बारामतीमध्ये लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांची कबुली। बारामतीत एकतर तुम्ही उभे राहा, अन्यथा पत्नीला उभं करा। अजितदादांवर दिल्लीतील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता। बारामती लोकसभेबाबत राऊतांचा दावा। माझ्या आयुष्यामध्ये अनेक दादा, मी बारामतीमध्ये असेल की नाही माहिती नाही, पक्षाच्या कार्यक्रमात असू शकते। अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर। तर पंडित भीमसेन जोशी पुरस्कार आरती अंकलिकर टिकेकर यांना जाहीर। बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी दिली ढाकेश्वरी मंदिराला भेट। अधिकार सर्वांसाठी समान, भेदभाव करू नका, कृपया आम्हाला मदत करा, हिंदू समुदायाबाबत युनूस यांचं मत।